जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राजुरी या जिल्हा परिषद शाळेत आम्ही आलो आहे आणि या ठिकाणी 1 ते 5वीपर्यंत ही शाळा आहे. आपण जर पाहिलं तर गावात ते 2 गावांमध्ये ही एकच शाळा आहे. इकडं हे खुर्द आणि बुद्रुक अशी 2 गावं आहेत आणि या 2 गावांमध्ये जवळपास जिल्हा परिषदेची पटसंख्या ही 100 ते 105 पर्यंत आहे असं या ठिकाणच्या शिक्षकांचं म्हणणं आहे. आणि जर दुसरीकडे जर पाहिलं तर या 1 ते 5 वर्गाच्या शिक्षकांना केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त एक शिक्षक या ठिकाणी शिकवायला आहे आणि यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होतो आहे आणि कुठेतरी पालकांमध्ये एक नाराजीचं वातावरण या ठिकाणी आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतात आणि या निमित्ताने सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या वतीने स्पेशल रिपोर्ट करण्यात येतोय. पाहूयात. पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक वास्तव समोर आलंय. 1ली ते 5वी पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत आहेत. राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या 2 गावांची मिळून सुमारे 1000 ते 1200 लोकसंख्या असताना शाळेची पटसंख्या 100 ते 104 इतकी असल्याची माहिती समोर आली. मात्र इतर शिक्षकांची पदे रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. राजुरी गावाची संख्या 1000-1200 लोकसंख्या असते आणि गावातील सगळे जे ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी, आमचा परिसर हा एक शेती व्यवसाय आणि मजुरी व्यवसायाचे लोक या परिसरातले आहेत आणि जिल्हा परिषद एक शाळा असा एक माध्यम आहे की त्याच्यातून गोरगरिबाचे झोपडपट्टीतले विद्यार्थी, वाड्यावस्त्याचे विद्यार्थी हे या शाळेत सहज येऊ शकतात आणि या शाळेनं विद्यार्थ्यांचं पूर्ण जीवन हे बदलवून टाकलं. अतिशय तत्पर असा स्टाफ होता या शाळेला, पण या बदल्यांच्या याच्यात काही स्टाफ गेला, नंतर चांगले क्वालिफाईड स्टाफ भेटला, पण प्रमोशनमुळे आता या विद्यार्थ्याची संख्या भरपूर आहे शाळेत. पण प्रमोशनमुळे ते जे होते सर ते इथून ते मॅडम गेल्या. आता एका शिक्षकावर सगळा अधिभार आला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये. स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती, मंथनची परीक्षा झाली, तिचा निकाल लागला, त्याच्यानंतर तुमची आता स्कॉलरशिपची परीक्षा आहे, तिचाही तयारीत आता शिक्षक बिलकुल म्हणजे अतिशय तत्परतेनं तन्मयतेने शिकवत होते आणि झोपडपट्टीत देखील जे काही आपल्या शेतमजुराचे जे विद्यार्थी होते त्यांचाही अतिशय गुणवत्ता यादीत नंबर आला, चांगल्या मार्क्सनं पास झाले आणि या शाळेचं रेकॉर्ड बी असं होतं की आदर्श शाळा म्हणून ही शाळा तिला पुरस्कार बी मिळालेला आहे. पण आता थोडंसं असं एक विद्यार्थ्याचं थोडंसं नशीब कमी पडलं की आमच्या शाळेला शिक्षक नाही आहे, विद्यार्थ्याची संख्या असून शिक्षक नाही आहे. जवळजवळ 3-4 शिक्षक या शाळेला हवे आहेत, पण नाईलाजानं एकच शिक्षक या शाळेला आहेत आणि त्याच्यात आणखी परत मतदान यादींचा त्यांच्यावर अधिभार, त्याच्यामुळे आता शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं. एकच शिक्षक एवढे 3-4 वर्ग कसे सांभाळणार हा एक प्रश्न निर्माण झाला आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यामधून विद्यार्थी जातो आणि महत्त्वाच्या वेळेत महत्त्वाचं जर शिक्षण नाही झालं तर विद्यार्थ्याचं पूर्ण लाईफ त्याच्यामध्ये विस्कळीत व्हायची भीती असते. म्हणून आमची एक विनंती आहे सर्व पालकतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे की लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक तरी उपलब्ध करून द्यावा अशी मी पूर्ण दोन्ही गावातर्फे विनंती करतो. राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी नियमित उपस्थित राहत असले तरी शाळेत केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांच्यावर सर्व वर्गांचा ताण पडत असल्याचं चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीये. अभ्यासात पुढे असलेली हीच मुलं देखील तत्काळ अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करतायत. नमस्कार, माझे नाव राजेश्वरी अरुण पाटील. इयत्ता 5वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी शाळा राजुरी बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आमच्या शाळेमध्ये पहिले 2 शिक्षक होते. त्या एक मॅडम होत्या आणि एक जाधव सर होते. मॅडमांचं प्रमोशन झालं म्हणून मॅडम कुराड या शाळेत गेले, तर सर एकटेच राहिले. म्हणून सरांना खूप लोड येतो. सर एका वर्गात 5 वर्ग घेतात. सरांना मतदानाचं पण काम असतं आणि शिष्यवृत्तीची परीक्षा पण आहे. ते सर 4थीच्या मुलांना मार्गदर्शन पण करतात आणि वार्षिक परीक्षेचं हे पण आहे, म्हणून त्याच्यावर पण मार्गदर्शन करतात. सरांना खूप लोड आहे. आमच्या शाळेत 2 शिक्षक यावेत हीच मागणी करतो. 1ली ते 5वी पर्यंतच्या या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करतायत. मात्र शिक्षकांच्या अभावी या गुणवत्ता विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची
खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येते. माझं नाव यशवंत बळीराम पाटील, राहणार राजुरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आमची जिल्हा परिषद राजुरी बुद्रुक शाळा 1 ते 5 वर्ग आहेत आणि 104 ते 105 मुलं आहेत. आणि एवढे असून आमच्या इथे 3 शिक्षक होते. दोन शिक्षकांच्या बदल्या झाला. एका शिक्षकाची प्रमोशन झाल्यामुळे मागच्या हप्त्यात प्रमोशन झालं. त्या दोघांच्या जागी एकही शिक्षक दिला नाही. आणि जो एक शिक्षक आता आहे त्याच्याकडे BLO मतदान यादीचं काम आहे. तर मग ती शाळा कोण सांभाळायची आणि त्या शाळेत कोण शिकवायचं? आणि 1 ते 5 वर्गाची मुलं एकदम उत्कृष्ट आमच्या शाळेत स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन ते उत्कृष्ट पास होतात. परंतु आमच्या शाळेत शिक्षकाअभावी आमच्या गावाचं मुलांचं फार नुकसान होतं आहे. तर त्वरित 2 दिवसात या परीक्षेकरता आम्हाला शिक्षक द्यावा. शिक्षक न दिल्यास संपूर्ण पालक उपोषणाच्या बसण्याच्या तयारीत आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात असतात, तर दुसरीकडे राजुरीसारख्या शाळांचे वास्तव समोर येत आहे. दरम्यान राजुरी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ही अवस्था समोर आणत असताना सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी पाचोरा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना राजुरी येथे तत्काळ तात्पुरत्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली.